मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे थ्रिलिंग यात्रा। तर आज आपण आलो आहे परत एकदा गणपती आगमनाला। आता सध्या आम्ही परेल स्टेशनवर आहे, आम्हाला जायचं आहे चिंतामणीच्या म्हणजे चिंचपोकलीमध्ये। तर माझ्यासोबत आहे विनय आणि मी रँडमली प्लॅन केला की चला आज जाऊ आपण गणपती बघू। चिंतामणीचं आगमन झालं आहे, आम्ही आता डायरेक्ट ब्रिज खाली जाऊ आणि तिथून सगळी कव्हरेज करू की किती गणपती येतात आणि कोणते कोणते येतात। तर भेटू आपण आता डायरेक्ट ब्रिज खाली। तर आता आम्ही चिंचपोकलीच्या स्टेशनवरून डायरेक्ट मंडपात आलो मागे। तर मी आणि विनय सोबतच आहे। आता आपल्याला मागे गणपतीचं म्हणजे चिंतामणीच्या डेकोरेशन सगळं दिसते समोरच बरोबर। आणि आता मागे तयारी चालली की गणपती बाप्पा आल्यावर त्यांचं स्वागत करण्याची। तर आता आपण इथून पुढे जाऊ आणि पुढचे जेवढे काही असतील गोष्टी आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू। आता आपण जाऊ पुढे, चला। आत्तापासूनच पोलिसांची बंदोबस्त आहे इथे प्रॉपर। तिथे मोठा आगमन आहे ना, म्हणजे मोठा मंडळ, 106 वर्ष झाले त्या मंडळाला आणि ऑलमोस्ट गर्दीच होते, दरवर्षी गर्दी होते चिंतामणीला। सध्या 2 गणपती कव्हर केले। एक तिथं मुंबईचा सम्राट होता जो खेतवाडीमधला आपला, आणि जो पहिला गणपती होता तो आम्हाला रँडम दिसला म्हणून आम्ही पटपट गेलो। त्या इन्फॉर्मेशन जशी भेटेल ती खाली मेन्शन करेल की हा तो गणपती होता। आता समोरून पण एक घेतो आहे ऑपोजिट साईडने, आणि बाकी समोर एक तयारी चालली आहे की बेंजोची। आता आपण जाऊ पटपट आणि बाकीचे पण गणपती कव्हर करू। आता आपण चिंतामणीच्या बरोबर मागे मी आणि विनय आतून आलो। हलकासा लेट झाला आम्हाला, आता मूर्ती कॅच करू आणि चिंतामणीला कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला, पण विनय आणि आमचा जो प्रयत्न होता तो अनसक्सेसफुल ठरला। तरी थोडेफार क्लिप आले माझ्या ह्याच्यात। आम्ही आता ट्राय करू की पटपट जाऊ, कारण की मूर्ती पटपट ढकलत आहे। इथे आम्ही आता लालबागच्या बस स्टॉपवर उभे आहे। इथे किती वेळ झाला, आता ते अर्धा तास व्हायला लागला आहे। तुम्ही गर्दी बघू शकता, आता पण दाखवतो आता मी आणि विनयनी चिंतामणी कव्हर केला
उंबरगाडीचा राजा, कामाठीपुराचा राजा आणि कामाठीपुराची चिंतामणी, खूप सारे गणपती आम्हाला दिसले. ताडदेवचे गणपती पण आम्ही कव्हर केले त्यामध्ये. आता आम्ही चाललो आहे भायखळा साईडला, चालतच भायखळा साईडचा गणपती बघू, मग रिटर्न जाऊ भायखळावरून परेलला उतरू आणि मग तिथून मग बाकीचे गणपती बघू आणि मग आजचा ब्लॉग आपण संपू. आज खूप भारी भारी व्हिडिओ निघालेत, सिनेमॅटिक शॉट पण खूप आहेत. व्हिडिओ आवडेल तुम्हाला, नक्कीच आवडेल. आपण आता जाऊ, पुढे चाललो आहे. मागे आपल्याबरोबर उंबरगाडीचा राजा होता, आता आपण पुढे जाऊ. आपण आत्ता चिंचपोकलीवरून चालत भायखळ्याला आलो. आपल्याच बरोबर मागे भायखळ्याचा झू आहे. मी आणि विनय कधीपासून मागेच आहे, जो की आहे उंबरगाडीचा राजा. आता इथून पास होईल तो, आपण परत एकदा कॅप्चर करू, मग इथून ट्रेन पकडू आणि परेलला जाऊ. परेलचा राजाला कॅप्चर करू. तर विनय पण कधीपासून कंटिन्यू चालते माझ्यासोबत. पाय दुखायला लागलेत का विनय? नाही ना, मजा येते पण थकवा जाणवत नाही आणि टाईम झाला ते पण कळत नाही. आता पुढे जाऊ आम्ही. आता बरोबर आपण उंबरगाडीच्या राजासोबत चालतो. बरोबर आपल्या मागे मूर्ती आहे, बघू शकतात. विनय पण पुढे गेला आहे. विनयला पण 2-3 शूट करायचे होते. विनयची पण शूटिंग चालले आणि आपण बरोबर मूर्तीच्या समोर चालतो, बघू शकतात मूर्ती. आता जाऊ पटपट, इथून ट्रेन पकडू आणि परेलला जाऊ. सध्या आम्ही आता आलो आहे परेल वर्कशॉपला. मी आणि विनय इथंच आहे. आम्ही सध्या बसून घेतलं आहे आणि आमचा लक इतका चांगला आहे की आम्ही जस्ट येऊन बसलो आणि समोरून एक मूर्तीचं आगमन पण होतं आहे. आता आम्ही ती मूर्ती बघू, 2-3 मूर्ती कवर करू. परेलचा राजा अजून निघाला नाही. मित्राला फोन केलेला, त्याला अजून टाईम लागेल. 2-3 मूर्ती कवर करू आणि निघू. आता ही समोरची मूर्ती उभी आहे, ती पटेलवाडीची विघ्नहर्ताची मूर्ती आहे. आता ते गाडीला अटॅच करतात आणि घेऊन जातील. तर बघू अजून कोणत्या मूर्तीचे आगमन होत आहेत. जर जास्त वेळ लागत असेल तर आपण यावेळी निघून जाऊ इथून. बाकीचे आपले खूप गणपती कवर झाले त्यावेळी. सगळी गर्दी आता परेलच्या राजाची आहे. परेलच्या राजाचं आगमन होते, संपूर्णच आगमन होईल. बरोबर आपल्याला इथं बरोबर मूर्ती दिसेल, तर मूर्ती आपण कॅप्चर करू. मला वाटलं परेलच्या राजाला गर्दी कमी असेल चिंतामणीच्या गर्दीपेक्षा, पण कमी नाही, हिला पण गर्दी कमी नाही. परेलच्या राजाची पण प्रजा खूप आले यावेळी. मागे परेलचा राजा आहे, तो पण कवर करून झाला. शेवटी फायनली आपले सगळे गणपती झाले आजचे. आपण आजचा ब्लॉग आपण इथंच संपू. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा.